प्रचारांच्या तोफा थंडावल्यात, आश्वासनांचा धुरळा आता खाली बसलाय आणि आता वेळ आहे ती अंतिम निर्णयाची, तुमच्या मतदानाची. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. मित्रांनो, निवडणुकीच्या या तापलेल्या वातावरणात आपल्या मताचा तेवढ्याच शांत आणि एकाग्र मनाने विचार करा. आज तंत्रज्ञान बदललंय, जग मंगळावर पोहोचलंय, पण आपलं कोल्हापूर ते खरंच बदललंय का? त्याचा विकास झालाय की फक्त जगात भारी कोल्हापूर म्हटलं की आपण खुश? स्वतःसाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आज आपण कोल्हापूरच्या 100 वर्षाच्या प्रवासाचा आणि आजच्या ज्वलंत प्रश्नांचा एक तुलनात्मक आढावा घेऊयात. इतिहास सांगतो की 1873 मध्ये मुंबई सरकारने घरफाळा बसवण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हाही त्याला विरोध झाला. आणि आजही जानेवारी 2025 मध्ये बातमी येते की मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी 80% दंड सवलत द्यावी लागते. तर 1871 मध्ये जेव्हा कर्नल फेरिस कोल्हापुरात आले, तेव्हाच्या कोल्हापूरची स्थिती सांगताना ते म्हणाले की कोल्हापूर शहराची ओळख अनारोग्य आणि अस्वच्छता अशी होती. तेव्हा प्रत्येक पेठेतल्या घाणीचा एक विशिष्ट दुर्गंध होता, ज्यामुळे अंध व्यक्तीलाही कळून जायचं की तो नेमका कुठल्या पेठेत आहे. 1854 ते 2026 नाव बदलले, कर वसुलीच्या पद्धती बदलल्या, पण कचऱ्याचं आणि पैशाचं नियोजन आजही कोल्हापूरसाठी एक कोडच आहे. 1954 मध्ये नगराध्यक्ष बाबूराव मुटकेकर यांनी अंडरग्राऊंड ड्रेनेजचं स्वप्न पाहिलं होतं. आज 70 वर्षानंतरही कोल्हापूरचा ड्रेनेज प्रकल्प अपडेटच्या प्रतीक्षेत आहे. आजही सगळीकडे उघड्या गटारी आणि त्यातल्या घाणीचा तिथेच रचलेला ढीग हे आपल्या रोजच्या आयुष्याचं चित्र बनलंय. 1851 मध्ये रस्त्यावर घाण करणं हा गुन्हा होता, पण आज सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीची अवस्था काय झाली आहे? 1954 मध्ये लोक सुरक्षित पाण्यासाठी धडपडत होते आणि आज 2026 मध्ये कोल्हापूरकरांना वॉटर ATM वर अवलंबून राहावं लागतंय. हा विकास आहे का की विनाशाचा प्रवास? 1972 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेची महापालिका झाली, तेव्हा लोकसंख्या 3 लाख होती. 53 वर्ष उलटली, कोल्हापूरची लोकसंख्या वाढली, वाहने वाढली, पण शहराची हद्द 1 इंचही वाढली नाही. द्वारकानाथ कपूर यांच्यासारख्या प्रशासकांकडे मास्टर प्लॅन होता, पण राजकीय विरोधापायी तो अडकला. आज पुणे, नाशिक सुसाट पुढे निघून गेले आणि कोल्हापूर मात्र हद्दवाढीच्या चर्चेत अडकले. यामुळे केंद्राचा मोठा निधी आपण गमावला आहे. 1873 मध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी घरफाळा लागू केला, तेव्हा श्रीमंत लोकांनी घरफाळ्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आणि गंमत पहा, आजही शहरातील अंदाजे केवळ 55% लोकच घरफाळा भरतायत. कित्येक लोक कर भरण्यात टाळाटाळ करतायत आणि त्याचा बोजा सामान्य कोल्हापूरकरांवर पडतोय. ही स्थिती 1873 मध्ये होती आणि आजही आहे. ब्रिटिशांनी आणलेल्या विषारी पदार्थांवर आपण तेव्हाही कर देत होतो, तर निवडणुकीच्या धामधुमीत गांजा आणि बनावट दारू यांचा सुळसुळाट वाढला आहे. शहराला अंमली पदार्थांचा सोस वाढलाय, तरुण पिढी व्यसनाने वेढली आहे. काळ बदललाय, पण परिस्थिती तीच. आज कोल्हापूरच्या प्रचारात 50 वर्षांचं विजन मांडलं जात आहे. उड्डाणपूल, रिंग रोड आणि IT पार्कची स्वप्न दाखवली जात आहेत. पण विचार करा, ज्या शहरात आजही पार्किंगला जागा नाही, शुद्ध पाणी नाही आणि इथले रस्ते तर डबऱ्यात गेलेत आणि त्यामुळे लोकांच्या मणक्याचे खुळखुळे झालेत. चांगल्या नोकऱ्या नाहीत म्हणून तरुण पुणे मुंबई सारख्या शहराकडे स्थलांतर करतायत. इथल्या KMT बसचे ना वेळापत्रक ना ऑनलाईन तिकीट. आताच्या प्रचारादरम्यान आपण पाहिलं की एखादा संत्री मंत्री आला की रस्ते जाम आणि सामान्य माणसाचे हाल. मल्लांची नगरी असणाऱ्या कोल्हापुरात अस्वच्छता आणि ढिसाळ व्यवस्थापनाला जनता आता वैतागली आहे. कोल्हापूर हा राजश्री शाहूंचा वारसा आहे. हा वारसा फक्त ऐतिहासिक इमारतींमध्ये नाही, तर इथल्या सुनियोजित विकासात असायला हवा होता. मतदानापूर्वी स्वतःला विचारा, पुढच्या 5 वर्षात कोल्हापूरच्या प्रश्नांवर संसदेत किंवा महापालिकेत कोण पोटतिडकीने बोलेल? तुमचा एक चुकीचा निर्णय शहराला 10 वर्ष मागे नेऊ शकतो. विचार करा आणि विचारपूर्वक मतदान करा. तुम्हाला काय वाटतं, कोल्हापूरच्या विकासासाठी सर्वात मोठा अडथळा कोणता? हद्दवाढ की राजकीय इच्छाशक्ती? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.